शांता हा पण जाऊ दे मनात होतं तेच झालं बरं का. हा ना हा आपलं दोघांचं लग्न होऊन गेलं. हा आता बापानं मग दुसरी पाहिली. हा ना पण मला तूच आवडत होती ना. हा पण या बाई मी तुला फसवलं का? नाही नाही तुमचं एकदम खरं प्रेम आहे माझ्यावर. हाय का नाही? अरे अंतकरणा पाहून प्रेम होतं मा. तुम्ही मला जसा शब्द दिला ना त्याच्यात काहीच बदल झाला नाही. पुरा केला का नाही? तुम्ही म्हणे तुला घेऊन जाईल तेव्हाच राहील मी. पाय बरं या बाई चला आता पुढे जाऊ आपण. पण मला आहे ना तुझ्यावरून एक गाणं आठवलं ग. मावरून हा ना. म्हणा ना म्हणा ना. बानू तुझ्या जरीला चाल ग गडावर दिश पिवळा माल ग दिश पिवळा माल ग बानू तुझ्या जरीला चाल ग गडावर दिश पिवळा माल ग दिश पिवळा माल ग. चाल वा वा एकच नंबर. आहे का नाही? तुमचा आवाज म्हणजे जोडच नाही हो. नाही आवाज तर चांगलाच आहे बुवा. मग पण मला बायकोही चांगली भेटली ना. मी आवडते का तुम्हाला? अय खूप खूप. आता काय सांगायचंय तू आवडत नसती तर मी लग्न केलं असतं का? नाही समजा तुझ्यात काही गुण असते हा हं? मी तुझ्या जवळ तरी आलो असतो का? अवगुण असते ते. मग हा असं आहे. गुण आहे ना माझ्यात. लय लय चांगले गुण आहे. चांगले गुण आहे वळण चांगलं आहे म्हणून मी तुझ्या संग प्रेम केलं आणि त्याच्यात लग्न करून घेतलं. बाप कोण आणि आई कोण हल्ली कोण पाहतय बरं, कोणाला? मी काय म्हणते तुमच्या आई वडिलांचं काय आहे? मला चांगला दर्जा देतील ना? हा मी आहे ना. हा त्यांनी नाही दर्जा दिले तर मी तुझ्या संग लग्न केलंय ऑलरेडी. हा तुला काय असं वाऱ्यावर तर नाही ठेवणार. नाही नाही अहो तुम्ही अहो लाखात एक आहे तुम्ही. अहो मी जिड लात मारील तिड पाणी काढशाल. मग खरंय का नाही? चला चाल. अहो मी काय म्हणते हा. पिऊ? अहो किती लांब आहे अजून? हे का आपलं घर समोर दिसत. अहो पाहिलंय माय दुखू राहिले हो. चांग दे दुखू दे. आता थोडं 5 मिनिटाचा रोड राहिला. तुम्हाला माहिती आहे ना मला जास्त चालायची सवय. हा माहितीये मला शेतीतली पोर कशी राहते कोमलवाणी राहते अशी. मी किती नाजूक आहे माहिती आहे ना? हा माहिती माहिती. मग चला आता आपण ये ना हा. इड आमच्या आई बाबा या झाडाखाली. हा का? हा इड दर्शन घेऊ आई बाबाच. बर बर चालेल. बरं बाबांचा लय जीव माव होता. हा का आजी आजोबा आहे का तुमचे? हो हो. हा हा हा. आणि बाबा मला म्हणायचे हा. तुला लग्नात मी लय असाच उड्या मारील तसाच उड्या मारील पण देवा नाही ना बाबांना ठुलच नाही मा लग्न पाहायला. हा हा म्हणजे लग्नात उड्या मारील म्हणायचे का? हो हा मला म्हण तू लग्नात पक्का नाचल म्हण. हा मग आई आई म्हातारीची आसुशीच राहून गेली. हा ना अशा राहिली हो. चला आपण दर्शन घेऊ. हा घे या बाय ये बाबा आहे बर का आणि ये आजी दर्शन घे आई बाबाच. अहो पिनू चपला काढा ना तुम्ही. हा ती चपला घालून आलो नाही का? छान आहे ना. या बाई इड बाबा बोलले होते हा म्हण मी जेव्हा मेलो ना हा माझा एक चिरा करून इड सावलीला बसव. हा हा आमचे बाबा इडच झोपायचे बघा हा ना सावलीला. हा 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 आणि बाबांच्या हातचाच लिंब्या. हा का? आलाय ना एक गाणं आठवलं आई बाबावरून. म्हणा ना मग. आई सारखे थोडा दैवत जगात बाबा नाही आम्हाला जन्म दिला माऊलीचे उपकार फिटणार नाही लहानाचा केला मोठा बोटाना दाविल्या वाटा आई तुझा उपकार लय ग मोठा मला नाही कशाचा तोटा आई सारखे थोर दैवत जगात दुसरे नाही आम्हाला जन्म दिला माऊलीचे उपकार फिटणार नाही. कस काय? एक नंबर. हा, चला मग आता जाऊ तिकडं. चला चला. काय आवाज आहे हो तुमचा? आवाज माझी अहो ब्यावच नाही पिण्याला. याला काय करावं गाड्या या पिण्याकडे मी 50,000 रुपये दिले सकाळी का जाऊन तेवढा JCPचा हप्ता भरून ग आणि बँकेवाल्याचे तर 2दा फोन आले. हा 50,000 रुपये घेऊन गेला कुठे? बरं फोन बी बंद करून ठेवला फोन बी लागा ना. कमाल झाली राव आता मला तर चक्रात टाकली या पोरांनी. हां बरं थोडी थिटकी रक्कम नाही ना 50,000 रुपये ते. दादा राम राम. अरे दादाला राम राम. हम्म. अय
घेऊ द्या ना दादा दर्शन. काय दर्शन काय पाहू राहिलो मी हे? काय पाहू राहिलं म्हणजे आम्ही लग्न केलं ते पाहू राहिले तुम्ही. लग्न केलं? हा अरे सांगायला काही लाज वाटते का घुबडा? अहो लाज असती तर मग पगार वाढला नसता का. हिच्या आईला लय बिन लाजा रे, पार सोडली तो. हा? अहो, सोडली ती इशीला टांगून दिली. अरे 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 माझं नाक कापलं तुझं लग्नासाठी. मी काय काय स्वप्न पाहिले. आणि काय दादा चावला त्या तुमचं कवा नाक कापलं असतं तर मग त्याला पट्टी मारता नसते आली. अरे 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 तुला काय समजाल तेव्हा तू माझ्या वयात येशील ना, हा. मग समजल या असं जर केलं पोराने तर काय बापाचा जीवाचा तिळपापड होतो म्हणून. कशी काय आणली. हा का? हा कशी काय करून आणली पा. काय तिला विहिरीत लोटून दे तिकडे. विहिरीत लोट. अहो तिच्यासाठी हा. मी काय जीवाचं पाणी केलं माझ्या जीवाला माहिती ना. तुम्ही म्हणते इरीत पाय ग शांताबाई. ओ काय बोलू राहिले तुम्ही? ए, ही गप्प बैस तू. लुटून दे म्हणजे काय? गप्प बैस. तुमचे वडील काय बोलू राहिले? हो तिला काय बोलू नको म्हाताऱ्या. हा का? हा अरे पिण्या तुझ्यासाठी अशी सुंदर पोरगी पाहिली होती मी. नको ती हा? सुंदर नको मला सुंदर नको माझीच बरी चांगली. अरे आपल्या घरामध्ये सुनबाई अशी शोभून दिसलीस ती अशी पोरगी पाहिली तुला. मला काय झालं हो? हा? काय झालं मला? ए मध्ये कधी चोंबड्यासारखं बोलू नको तू. हा ओ दादा बोलू द्या. काय बोलू द्या मग? अरे पिण्या आता काय मी माझं तोंड जोडून घेऊ का काय? हा अरे बाबा मध्ये तुम्हाला बसायला उठायला जागा नाही ठेवली रे. अहो भाऊ हा? बंधांचं काय ऐकत या. हा का? मग भाऊ बंध कोणचे सोयीचे आपले. अरे तू अजून लहान आहे तुला काय माहिती बाबा. माझं 60 वर्षाचं वय आहे. भाऊबंद कसे टोचून बोलतील मला आता. हा बरं एकुलता एक आहे तू माझा वाला. तुम्ही म्हणते ना भाऊ बंध हसतील हा त्यांचे दात दिसतील का गा. हा का? मग हो हं? चला ना घरात. थांब ना दादांचं दर्शन घे ना. कशाला दर्शन घेतो? अरे तुला मी जेसीपीचा हप्ता भरायला 50,000 रुपये दिले. हा दिलते ना. हा सकाळी. हा आणि बँकेचे 11च्या नंतर फोन सुरू झाले मला साहेबाचे. 2 फोन आले. साहेबाचा हा काय म्हण. काय म्हण म्हणजे? अरे आज हप्ता भरायचा होता ना त्याचं काय केलं तो? अहो हप्ता मग त्याचं काय केलं. हा आणि हिला मनी मंगळसूत्र बनवले ना. कधी कानपटा मागे देऊ का मी आता? हो. हा? मणी मंगळसूत्र ए! दादा दादा नवरदेव झालो. हा का? मग आता लग्न झालं आणि तुम्ही खुशाल दावात या. हे पटत आहो तुम्हाला. दावा नाही आता आहे ना मी तुला बाट रंगील तो आले चांगलं. ते 50,000 रुपये कुठे ते देत? आणि ते मनी मंगळसूत्र बनवले त्याचं काय. हा तशी कशी काय पोरगारात घालत्या. तू मला शहाणपणा शिकू राहिला का? त्याच्यासाठी दिलते का तुला ते पैसे? दादा हा ते साहेब माझ्या ओळखीचे. हा का? हा पुढल्या हप्त्यामध्ये आपण ही भरून टाकू हप्ता. चांगली ओळख केली रे तो आता. त्या साहेबाला मी काय सांगू का महापौराला मी 50,000 दिले ते हप्ता भरायला आणि त्यांनी लग्न केलं मला नाही विचारता असं सांगू का मी? अहो मी तिकडे गारक्याला गेलो का साहेबांना समजून सांगत. तू समजून सांगतो. हा कुठे सापडली रे तुला ही? अहो ही हा ही भुरी पाल कुठे सापडली? असे काय बोलते तुम्ही. हा अहो चांगली हो. ही भुरी पाल नाही तर काय आहे? हो हो, दादा काय बोलू राहिले तुम्ही? हा हा दादा हा तिला काही बोलू नका. अरे कुठली आहे ही? तिकडूनची चांदुरीची पार. आहे का आई बाप आईला? मग हा आई आहे बाप आहे एक भाऊ आहे. हा आणि तरी सुद्धा असं बिगर विचारता तो लग्न केलं. हा मला पटली मी केली. ए पुरी तू विचारलं का तो आई बापाला? आमचं प्रेम आहे एकमेकांवर. नाही नाही ते प्रेम आहे पण आई बापाला माहितीये का तो असं लग्न केलं म्हणून? तुम्हाला काय करायचं हो बाकीच्या पंचायती? हा का? आम्ही एकमेकांना आवडलं ना. हा. हा? हे आवडले ना गेट आउट. इकडे थांबायचं नाही अजिबात तुम्ही. ते 50,000ची सोय कर माझ्यावाल्या. मला 50,000 दे हं. आणि चालतं वय इथून. थांबायचं नाही. ओ दादा असं काय बोलते. असं काय बोलतात म्हणजे? अहो माझं घर आहे स्वतःच इड. काही लाज वाटते का? तुझं आहे का? आणि मग हा तुझ्यासाठी बांधून ठेवलं. मग तुम्ही जन्म काला मराय दिला का. अरे तुझ्यासाठीच बांधून ठेवलं होतं पण तू असे दिवे लावशील. अहो किती ऊन हा? लागू राहिले. किती वेळ ऊन हे असे दिवे लावले तो आणि मला जगणं मुश्किल केलं. ए पिण्या अरे मी येवल्याची पैठणी घेतली असती तो बायकोला ₹1,00,000ची. काय हे भुजगवणं करून आणलं. अशी कुठे नवरी राहते का रे? हा ही फॅन्सी हा पंजाबी ड्रेस घालून कुशल तो म्हणतो चाल घरामध्ये. काही लाज वाटते का तुला? हो दादा हा आता पोरी काय कपडे घालती नाही का. अरे खानदान ती खानदान राहते बाबा. हो दादा हा. तिला आहे ना दिवसा कपडे घालाय सवय आहे हा. आणि संध्याकाळी गाऊन घालती का ग. हा, हा. हा का? हा. अरे संध्याकाळी झक मारली असती पण लग्न तुझं हाजी गाजीनं केलं असतं ना बाबा. नाही हा? नाही दादा मला लग्न हाजी गाजीनं नव्हतं करायचं. हा का? मला तिच्याच संग लग्न करायचं होतं. अरे तो आहे ना. पण दादा किती मस्त जोडा दिसत. अरे काय मस्त तू माझ्या अंगाची आहे ना लाई लाई करू राहिला मी तुझं तोंड जोडील.
म्हणजे दादा हा मी तिला असा हात लावले तो गट्टा नव्हतो का रे? अरे तसं नाही रे बाबा आता काय सांगा तुला मला तू आहे ना चालता व्हायचं इथून कुठून? माझे 50,000ची सोय कर तू नाही नाही तुला आहे ना काहीतरी दुःखच तो आलं तिला हात लावलं. अरे लय काळीच दुःख राहिलं माझं वाला पिण्या हे चांगलं नाही केलं तू असं हो दादा हा पण जाऊ दे खरंच काळजाचा तुकडा यार माझ्या तो. हा. पिनू, मी काय म्हणते चला ना या बा इकडे पा किती डोकं तापलं पा हो दादा हा किती ऊन आहे. तिला आहे ना हा. लय ऊन लागू सुटले. हा हा चला आता घरात चला ना. असं का हं. चांगला दिवा लावून आणला तो हा? आणि ऊन लागू राहिलं जा चालतं बा इथून जाय तिच्या आईबापाच्या घरी जाय घर वाई होऊन राह तिकडे झक मार माझं तोंड पाहू नको हो दादा तुमच्या घरी चला ना. हा, ए चला तुमचं घर दादा तुला कळतं का तुमचं घर कोणाला म्हणत असते हो नीट बोला मी लग्न लावले त्यांच्या संग. लग्न लावलं ना हा. काशी करा तिकडे जा डाळा इथं यायचं नाही ताबडतोब चालतंय हो बरं का माझा पारा जर सटकला ना तोंड जोडून काढी लोगायचं चपलानी मी हा काय उभे राहिले एखाद्या दादा म्हणतो घरात निघा, नका. चला बरं. ऐ ऐ निघा निघा नि चला डाळा इथून दादा हा तुम्ही जेव्हा मला उचकून देऊ राहिले ना हा अरे तुम्ही मेले तरी मी तुमचं थोबाड पाहिलं यायचो नाही. ए नको रे पाहू असा मुलगा आहे ना हा. थोबड पाण्याचा लायकीचाच राहिला नाही रे तू माझ्या तो घर जाऊ दे आणि ती जमीन आहे तिकडच पेटून दे काय गरज नाही मला. नीट बोलते ना हो, काय आई आहे हा जाऊ दे हा. आज ती काळी आई तुला गाडा जागा आहे का पाय म्हण काळी आई. हा का हा जाय वर, अरे जाऊ तो दे. साठीच कमवून ठेवली होती ती पण त्या लायकीचा नाही तू चालतं वय इथून तू उचकून देऊ राहिला म्हणजे तुला काहीतरी ओपून टोपून मजा करायची दुसरं ते काय. मी काय करायचं मी ठरवलं आता जाय तू ए, चाल हा. शांत, चल आपण चला इथून आम्ही काय उपाशी नाही मारणार. अरे जाय रे जाय तोंड पाहू नको माझं परत जाऊ का हा जाय दादा निघ लगेच तू बी. ए निघ तू तू आणि नाही तो काहीच पाहायला येणार नाही. डाळ इथून आता तळतळ करून मरशील कुत्री आता. ए जाऊ दे रे चल फटकन चल. खाशील फटके पुन्हा हो हा माझ्या नवऱ्याला ए चल बोलायचं काम चल ए भुरी पाल चल पळ. हो मला भुरी पाल हा. म्हणून ए करंट्या ए जातो का तू आता ए, मुसक मोजा जातो का चला. उलट्या हाताची देईल मी जाईल थोबाड तोंड हा? चला, इतके बदगे चाले वाणिकिनीचा एकच पोरगा मला आणि त्यांनी काय केलं रे असं हा तोंड खायला जागा ठेवली नाही हो आता मी आहे ना काय असं वाटतं ना जीवाचं काही बरं वाईट करून घ्यावं मी अरे 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 खऱ्या गोष्टी नाही राहिल्या जीवनामध्ये काही मजाच राहिली नाही जीवनात हा अरे 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 देवा का हो? हं? तुम्ही तर लय सांगत होते मा बापाचा स्वभाव लय भारी आहे हा तो म्हातारडा मला काय म्हणलं ऐकलं ना काय? मला म्हणतो भुरी पाल हा लाज ना. वाटते का त्याला असं म्हणायला आईला आता मलाही नव्हतं माहिती एवढं बेकार निघल ते. हा मला ना लय वैताग आला खरंच पण ते माझी कधी तंडलं नाही बांधलं नाही. तुम्ही मला लग्न व्हायच्या आधी किती जीव लावायचे एवढं ऊन लागलं तरी मला टोपी द्यायची घालायला हा ना हा? पण आणि आता उन्हात चालवलं जाऊ दे काही नाही आता आपण चाललोय आता म्हाताऱ्यानं घातली ती कटकट घातली ते म्हणे माझ्या दारात येऊ नको आणि त्याचं तोंड सुद्धा आपण पाहायचं नाही दोघांनी बी. मग आता कुठं जायचं आता आहे ना माझी बहीण लय जीवाची. हा का हा बहिणीच्या तिकडे जाऊ चाल आता बहिणी का जायचं मग बहिणीच्या खोल्या आहे तिकडे आपल्याला खोली देईल राहिल्या खाली तिकडं होईल ना सोया मग बर बर चला मग चाल हे माणूस सांगून गेले कांदे झाकून ठेव म्हणून काय खरं नाही मला कामाला लावून दिलं आणि स्वतः गेले गावात हिंडायला काय माणसाचं ए अक्का ये बाई बहीण आहे बघा माई हा का पाया पण ए थांब दादा हा तू लग्न केलं आणि मग हा अरे कवर कोणा का पाहती मग मी तिच्या प्रेमात होतो आणली करून एकदाची. काय रे दादाला विचारलं होतं का नाही नाही मी कोणाचाच विचार घेतला नाही दादाचा नाही बाईचा नाही कोणाचाच नाही. मग माग काय आलाय मी तो काच आलो दादाची माई कटकट झाली मग म्हणलं चला बहिणीच्या घरी. काय कटकट झाली रे दादानं उचकून दिलं म्हण तुला तिकडं राहायचं तिकडं राह आता लोकांची पोर आहे तिला कुठं काय असं वनवाच सोडी ती काय. काय रे दादाचं कुठं चुकलं मग हा दादाला 2 शब्द विचारले असते तर धुमधडाक्यात लग्न केलं असतं ना अहो दादाला विचारलं असतं तर दादा नाहीच म्हणला असता. हा हा दादा माहितीये मला तू लगेच बापाचीच बाजू धर का ऐ! तू गप बसा आता तू रट्टे खाशी मावाले अरे पण नाही विचारलं ती मला आवडत होती मी केली. काय आवडली घुबाड तुला हा तू- का काय भावाने का कस काय फसवलं मा भावाला ओ भावानी कोणाला म्हणून राहिले तुम्ही तुला म्हणते हा? तुला मला म्हणते म्हणजे हा? हा? ओ
तुम्ही काय मान हलू राहिले नुसते नाही, नाही, हा? मला- तुमचा बाप तो तसा मला म्हणतो भोरीपाल, तुमची बहीण भवानी म्हणती तुम्हाला काही हे करायसाठी मला आणलं का तुम्ही थांब हा? थांब बाय काय द्या अजून घरात नाही घातली तरी रंग दाखवायला लागली लगेच तराची हे, जाऊ दे मला आवडली मी केली आहा. काय आवडलं काय माहिती घुबडी हे अक्का हो, गुबाड नका म्हणू, थोडस तोंडाला टाचा घाला. अक्का हा, तुमचं सण करू राहिले मी कधीपासून, नवऱ्यासाठी करू राहिले. जाऊ दे जाऊ दे. बरे तो बोळा बाबडा ना म्हणून तुला फसवायला सोपा अरे पडला पण ऐक ना गावात काय दुसरे नाही भेटले का तुला ए, अगं तू कशी बापावानी चबत चबत बोलती मग दादा बरोबर म्हटले होते ढवळी पाल म्हणून जाऊ का निघून? पांढरी ऐक, पाल ए, पलीकडची. थांब थांब, हे अक्का काय? काय कर राहील लगेच चालली ती राग राग होय थांब मी तू इटा तिच्या संग हे बाई लगेच आम्हाला पाया पडू दे दादानं उचकून दिलंय हा आता तो आधारानं आम्ही इकडं आलोय तो का मस्त खोल्या आहे एखादी खोली दे आम्हाला आम्ही राहू कान्या कोपऱ्याला काय रे एवढ्या खोल्या बांधल्या तोसाठी बांधले का मी हा तुला जर त्या खोल्यामध्ये घातलं तर दाजी मला घरात ठेवतील का हा ते खरंय अक्का हा पण जाऊ दे आता पाय बा या बाई लय केव्हाची इंड ती तिचं एक तर डोकं लय तापत होतं. अजून इंडव आल्या पावलांनी परत जाय याला माझी बहीण सुद्धा भावाला काम कशाला पाया पडू राहिले? चला चला मा बापाच्या घरी चला. हा जाय तिच्या सासरवाडीला जाऊन बैल वय तिचा ए अक्का अरे नीट तरी बोल आणि काय नीट बोल तुला करायला लाज नाही वाटली मला अगं, बोलायला लाज पण वाटन का तू पाठीवरला भाऊ ये ना हा कशाला पाहिजे ना असा भाऊ हा अरे किती स्वप्न रंगवले होते माझ्या लग्नात जेवढी हाऊस नाही झाली तेवढी हाऊस त्या लग्नामध्ये करीन अरे काय तुम्हाला साड्यांचं पडलंय मला बायकोचं पडलं होतं आणि तुला साडीचं पडलंय पण दादानी पाहिली होती ना कशी कवय ना पोर तुला नको त्या दादाचं नाव सुद्धा मा पुढे घेऊ नको तो आणि हे काय गेला- आवडलं? दादा गेला टिपरी मध्ये तू जाय टिपरी मध्ये आता आहे ना माई सोय मी करून घेतो हा काही गरज नाही तुमची आता केली ना सोय तर पुढची करू शकतो निघ तू मग करणारच अगं तुला माहितीये का ज्यानं चोच बनवली त्यानं चारा बनवला नाही शांता अहो, चला ना मग चारा शोधू काल यांच्या पाशी बसले. चला चाल. हा जाय सासरवाडीचा बैल होऊन राय हो थोबाड बंद करा. तू ये बा आता खाली मग तुला दाखवते मा थोबड कसं बंद करायचं म्हणून भावाने मा बोळा बाबड्या भावाला फसवलं थेरडे बाई या दादाने काय वाढवपणा करून ठेवला आता दादाची काय अवस्था असं काय माहिती हा मला पहिले दादा जाऊन पाहायला लागलं आधीच तर बीपीच्या गोळ्या चालू आहे दादाला काय हो तुमचं खानदान आहे हा? काय तुमचा तो बाप, काय तुमची ती बहीण, हा शेवटी नाही घरात घेतलं तर नाहीच घेतलं. हा ना हा? ग मला तर लय आणि तुम्ही तर काय बडाय का सांगा त्या. अरे पण आता मग राहायचं कुठं आपण बरं ऐका या बा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका बरं का. आपण आहे ना माझ्या वडिलांक जाऊ. चालेल पण तुतील का तो वडील अहो तुमच्या खानदानासारखं नाही माझे वडील. तुम्ही चला तर खरी. पाय बा नाही तर मग तिडे असंच व्हायचं कटकट नाही नाही चला काय ना. तूच पालत्या नशिबाची काय मला हे कळणार आहे. काय बोलू अरे राहिले काय चावलं राहिलं म्हणजे माझ्या मनात एक एक येऊ सुटलं ना म्हणजे मी पालत्या नशिबाची आहे का. अरे मग तेच वाटू राहिलं बहिणीनं एपट आड केली बापानं दुप्पट केली तो बापाक गेलं का त्यानं ना टिकुर काढून हाणावं मग जा तुमच्या नको ना करू, असं शांती. तुमच्या बापाकच जा. शांती अगं इतक्या दिवस मी तू पालत्या पायाची ना मग जाऊ द्या. नको नको गेला शब्द जाऊ दे ए अरे काय भांडणं चाललंय रस्त्यात अरे काय सांगतो बाबा आमच्या जीवाच्या कहाण्या शांता तू आहे काय हा काय रे शरद. की हे काय आहे? अरे बाबा आता काय ये तुला सांगायच पाहिजे सगळं. मग लग्न केलं काय मग कोण गावचं आहे नवरदेव नवरदेव चांदुरी चांदुरी माहितीये का तू हा माहिती आहे ना तिथलाय नवर हा का काय करतोय नवरदेव नवरदेव काढिते फोटो काढिते. फोटोग्राफर आहे काय हा माझी लग्नाची ऑर्डर तुम्हाला देईल बरं का हो चालेल ना तो नाही झालं का अजून. नाही ना नाही का. तू माझ्या आधी तू लग्न लावून घेतलं हा आता काय झालं हॉस्टेलला होते ना हा. कॉलेजला मग तिथं आमचं आहे ना झिंगाट झालं तिथं जेंगाट झालं शाळेत लय हुशार होता तो. हा का म्हणजे पहिले एक नंबर कॉलेज मध्ये यायचा ना आणि माझा 2 नंबर यायचा. अभिनंदन बघा दाजी अभिनंदन ताई आहे बघा माझी हा ना हा हो लक्ष राहू दे हो लक्ष म्हणजे अहो इडून मागायला लक्ष ठुलं तिच्या हो आता इकडे कुठे चालले आता आता काय सांगू बाबा तुला याचे वडील आहे ना लय खडूस आहे. आम्ही घरी गेलो होतो पण त्यांना हे लव्ह मॅरेज पसंत नाही ना हा का मग त्यांनी हाकलून दिलं. अरे 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 म्हणले चला दादांक तरी जाऊ मग. दादा घेतील का घरात
आता तुला माहिती ना माझ्या दादांचा स्वभाव. दादा तर लय खडूस आहे तुझे, पण आता काय तर त्यांना म्हणव. हा आता खडूस आहे पण त्यांची बी वाणिकिनीची पोर आहे ना मी. हा ते आहे. मग बरं जा मग घरी. हा या मग. हा भेटू बघा दाजी. हाय बेट जाऊ का मग? हा चाल ना ए. येऊ का शाळेत? हा चहा पाण्याला या संध्याकाळी. या हा बरं येईल टाइम भेटला तर. बरं बरं. पण मग तिच्या बापानं आम्हाला घेतलं पाहिजे, लगेच येऊ आम्ही. ताई आहे ना. हाय बा, आता मला तर प्रश्न पडला रे शरद अहो भाऊ. तुम्ही घाबरू नका हो, मी आहे ना. हा चल चल येऊ का? हा या दाजी. येतो जमलं संध्याकाळी. या चहा प्यायला या. चाल. आईला काय शांत आहे बा. बापाला न विचारता लव्ह मॅरेज केलंय. आईला घरात घेतलं तर बरं आहे. नवरा पण भारी भेटलाय, अँटिक पीस. हा तो कोण होता ग? अहो तो आहे ना होता आमच्या गावातला. इडलाच. हा आता कसं आहे तुम्हाला सांगू का नको? हा, सांग ना काय भीती. तो आहे ना माझ्या माग लागेल होता. कोण तो? तू त्याला शरद म्हणायची तो? हा आणि तो तर तुला आत्ता ताई म्हणला ग. आता तो तुमच्या समोर काय म्हणणार आहे मग? हा बरोबर आहे. मग लाजलं हा म्हणजे त्याचा डोळा होता तो. अहो माव डोळा होता. तुला सांगते मी जर गेले ना कुठं असं कपडे धुवायला कुठं नदीवर माग मागच यायचा. हा हा पण मला आहे ना तो पटतच नव्हता. थोडासा काळा आहे ना. हा आहे, आहे. तू कसा आहे? नाही मी गोर आहे हा. आणि आपला जोड आहे मस्त आहे. हा बरोबर आहे. चल हा. चल आता तो बापाक जाऊ. हा. ए पण का ग शांत, आणि तो बापानं जर काढलं खानाळच लाकूड मग आपले तू आहे ना लय भित्र आहे बाबा खरंच. भीतर मी म्हणजे पाय बरं नाही रे, तू आहे ना डेंजर आहे थोडी. आणि मग काय होतं मी कधी असं करेल नाही ना उद्योग. आणि म्हणजे मी काय उद्योग केले का मग? नाही तू नाही केले, पण जाऊ दे, आपण जीवाला जीव दिलाय. एकदा चाल तुझ्या तू मला बापा. सांग तुला सोडून मी कोणावर प्रेम केलं का तरी? नाही केलं खरंच. आणि मग कोणाशी बोलली सुद्धा नाही आणि लवकर. मग चाल मग चाल. चल. चला आता बा आलंय तो बापाचं घर. हा चला चपला का चप्पल काढ. दादा तर इकडे झोपले वाटतं. आवाज दे बा. दादा 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 अहो मी आले ना. ओळखलं का? का झोपले हो? काय नाही, आता ऊन झालेलं आहे. तब्येत बरी नाही काय? नाही तब्येत बरी हा. आहे. जरा चारा पाणी केला हा ना, आता झोपलो होतो तासभर इकडे झालं. पहा ना. तो काय करून राहिली? अहो तो या ना इकडे. या बा ना. राम राम. काय ते लग्न केलं? हा अगं शांता, मला तो कोणी अशी अपेक्षा नव्हती ग. हं? काय झालं दादा? अगं मला वाटतं पोर शिकती, तुला जेव्हा लागले तेव्हा मी पैसे पाठीत राहिलो. हा अहो दादा तुम्ही पैसे पाठवायचे सगळं केलं, तुम्ही माग लक्ष टाकायचे सगळं बरोबर आहे, पण या बा काय कमी सांगा बरं पोरामध्ये. चांगला शिकवतोय, हुशार आहे आणि वरून फोटोग्राफर पण आहे. तुम्हाला माहिती आहे ना तुमची पोरगी चुकीचं वागणार नाही. नाही मला माहिती होतं चुकीचं नाही वागणार, पण कमीत कमी मला विचारायचं, फोन करायचा का दादा असं असं मावलं, मग येऊ का आम्ही तिकडूनच करून पण रजिस्टर आम्ही काय वगैरे. ठरवलं दोघांनी, आपण आहे ना जास्त खर्चात नाही पडायचं. साध्या सोपा माळ्या घालायच्या आणि घरी जायचं. मग आम्ही माळ्या घातल्या आणि यांच्या घरी गेलो तर त्यांच्या आहे ना वडिलांनी ना आम्हाला घरात नाही घेतलं, म्हणून मी आहे ना डायरेक्ट तुमच्याकडे आले. दादा आता तुम्हाला काय करायचं तुम्ही पहा बाई. अगं शांता, माझं स्वप्न इतकं होतं का तो लग्न इतकं हाजीगाजी करणार होतो. हां दादा घ्या ना समजून, तुमची एकच वाणिकिनीची पोर आहे ना. हा? आता शांता तो लय अवघड केलं ग. लय अहो अवघड मी केलं. कुठं पळून तर गेले नाही ना त्याला घेऊन. नाही पळून नाही गेली तू, मग? घरीच आली. आणि मग बरं पाहुणा काय करते माहिती? ते शिकू राहिले आणि का फोटोग्राफर आहे ना. फोटो काढताय आहे का? हा काय ग शांता, हा तुम्ही एकाच ठिकाणी आहे का कॉलेजला शिकायला? हा हां ना, म्हणजे केव्हापासून जुळलं होतं तुमचं? आमचं ना आता सांगा हो. तरी 2-1 वर्ष. काय बोलू राहिले तुम्ही? मग जसे मी इडून गेले ना हम्म. त्याच्यानंतर आमचं थोडं थोडं सुरू झालं. एवढे अडकलं ना आम्ही एकमेकांमध्ये हां का त्याला मापच नाही. आम्ही सोडण्याच एकूण आलो तुम्ही बा. नाही बा, एकमेकाचा जीव आता पाडला. जवळजवळ 3-3.5 वर्ष झाली. हा जास्त झालं. त्यांच्या आई वडिलांना माहीत झालं का? अहो, मी तेच सांगू राहिले, वडिलांका गेलं त्याने हाकलून दिलं म्हणून तुमच्याकडे आलोय. आता तुम्ही आम्हाला एवढं ताटकळत नका ठेवू बरं. म्हणजे त्याच्या वडील का उचकून दिलं? त्याला पास नाही झालं का? त्यांना मान्य नाही आमचं लव्ह मॅरेज. बरोबर आहे ना मग शांता.
काय जर आई बापायला जर विचारायचं नाही काहीच नाही हा तुम्हाला शिकायला टाकेल राहत का असे लव्ह मॅरेज करायला टाकेल राहत तिकडं हा अहो दादा प्रेम आंधळ राहते का हो? मग अहो प्रेम फक्त वरच्यावर करायचं राहते पण शेवटी आई बापाला विसरून नाही चालायचं म्हणजे ना प्रेम करून सोडून द्यायचं का मग? फसवायचं का एकमेकांना म्हणजे? हा? मग काय उपयोग काय त्या मग प्रेम आई तुम्हाला जन्माला आई बापाने जन्म दिला मग त्याचा विश्वासाचा घात करायचा का हा म्हणजे तुम्हाला प्रेम महत्वाचं आहे म्हणजे आई बाप महत्वाचे नाही तुम्हाला बरोबर आहे का नाही जाऊ दे दादा तुम्हाला काय निर्णय घ्यायचा काय घ्या. शांत? तुम्ही नाही म्हणले ना का जाय बाई आम्ही जातो निघून आले तर. नाही जाऊ नको मी तुला जाय नाही म्हणत पण कसं आहे माहिती काय जगात वागायचं राहते तुम्हाला एक तर वाणिकिरीची पोरगी हा काय लोक म्हणतील मला शेजारचे आपले भाऊ बंधते पाय पोर शिकायला एवढं लांब टाकली हॉस्टेलला आणि काय करून आली तिकडून मग आता घर जावा इड ठेवायचा मग आता घर जावं राहील का पाहुणा अहो लोक नुसते हसायला राहते पोसायला कोणी राहत नाही समजा एखादं दुसरं पोरग पाहिलं असतं आणि ते जर वॉन्टेड निघलं असतं दारुडी निघलं असतं सांभाळलं नसतं मग लोकांचं हसू झालं असतं ना हा? नाही, मग ते- आमचे विचार जुळले ना आता नाही, तू म्हणते हा? ते बरोबर ते आहे. आयुष्यभर मला साथ देणार आहे ना मग लोकांचा काय विचार करता तुम्ही बरं हा? जाऊ चला आता झालं ते झालं आता तो आणलेच करून ना बरं पाहुणा राहील ना घर जावा इड अहो एकदम एक नंबर माणूस आहे ते पण या बाय तुला सांगत आता मला काही शेती होत नाही हा. तुला माहिती ना आपली शेती किती आहे पाहुणा करेल ना शेती वाढी सगळे करशाल ना हो शेती हा, शेतीला आपण एखादा गडी आणू हा आता म्हणजे गडी टू करणार का तुम्ही आणि मग अहो दादा शेतीत काय राहिलं फोटोग्राफी मध्ये ते रोजचं आहे ना 10-12 हजार रुपये रोज कमी द्या मग अगं शांत तो म्हणणं बरोबर आहे आपली काळी मा आई आहे हिच्यातूनच सगळं पिकत सगळं मिळतं आपल्याला मामा हो मामा शेतीचं कसं आहे तिला जेव्हा पाणी पाऊस होईल हा. तेव्हा तिच्यात पिकणारी पण इकडं आमचे फोटोग्राफी मध्ये ना रोज गिरायक चालू राहते ताजा पैसा येतो नाही ते तुमचं म्हणणं पटत आहे मला मग? पण जेव्हा पाऊस झाला शेतीला मग तेव्हा काम करशाल ना तुम्ही हो तेवढ्या पुरतं करू ना मग पेरण्या बिरण्या का मी तेच विचारे शांता बरं आहे की नाही? तेवढं थोडंफार करीत जाऊ ना आम्ही हा. मग तुम्ही काय टेन्शन घ्या नाही मी नाही टेन्शन घेत आता गोळी घेतली ना हा माल सगळं घेईल बरं बरं पण माल काढायला हवा याडला काय फोटो फोटो म्हणा ना फोटो फोटो अहो आता तुम्ही माझे वडील त्यांचे सासरे म्हणले आपले काढणार ते काढतीलच आपल्या मग आपल्या दोघांचे काढायला हवा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका ते तिचे भरपूर काढले काढले की मग रांगच लागली फोटो अहो, जसं आम्ही कॉलेजला होतो ना हा. आम्ही जिकडे फिरायला गेलो का तिकडे हे काढत बसायचे मा इकडे सेल्फी घे तिकडे सेल्फी घे त्यांचं काय? चालूच राहायचं हा तुझा मोबाईल पॅक झालं सर अहो, आम्ही डायरेक्ट एवढले अल्बम बनवले हा काय मावाली 12 ते वाढले बरं का हा. चल चला मग आता घरात चला आता आहे ना आम्ही लय थकलो बरं, बरं, चला. आम्हाला आमचं इकडच्या रूम मध्ये जाऊ का मग हा चला ना हा चल हाय इकडे या इकडे या वा तिकडं हा, वा, वा, वा. जाऊ का हा जा मग जा एवढं फॅन बिन चालू करा हा हा चला गाड जात आहे ना वानिकिनीची पोरगी आपली आले बिचारी तिकडून आवरून मला विचारलं नाही पुसलं नाही हाय आई लय हाऊसाने लग्न केलं असतं पण आता पोर कशी मावली लाडकी पोरगी गाडची सगळा जिवाळा मावाला तिच्यावरच बरोबर आहे म्हणलं जग मला नाव ठेवील पण पुरीनं मला ज्ञान शिकवलं का दादा जर तुम्ही दुसरा पाहून दिला असता तो जर बेवडा बावडा निघाला असता तर काय केलं असतं तुम्ही लोक इकूनही बोलत ते कोणी बोलत तिचंही म्हणणं बरोबर आहे पण बरं आहे चला आता पुरी म्हणते ना मला आवडला पोरगा करून आली तिकडून म्हणलं बाई आता जा तुम्ही घरामध्ये दिला एंट्री द्यायला घरात बरं पाहुणा हाताखाली आपल्या शेतीला कामं येईल काही टेन्शन नाही जगात इतक्या घडामोडी घाडात आहे लोकांच्या पुरी पळून जाते तर परत आईबापाचं तोंड पाहिली तिने पण आपल्या पुरीने नुसतं लग्न करून पण आपल्याकडे झाली ना ती हां ती पळून नाही गेली हे लय महत्त्वाचं आहे भाऊ असं तिने एवढं मा नाक खाली नाही केलं हां पण पाहुणा कसा आहे फोटोग्राफर आहे हे मा मित्र आहे मधुकुटे तो फोटोग्राफर किती मोठा झाला माहिती आहे का हां हा का बिझनेस काय साधा नाही पाहुण्याने जरी असा बिझनेस टिकून जर धरला ना तर पुरीचंही कल्याण होईल आपल्या काही टेन्शन नाही आपल्या हाताखाली पाहुणा शेतीचं काम करू लागेल मनला बिचारा काही टेन्शन नाही चला आता मी ना आता ते झोपलेमध्ये आरामशीर आता मी येतो जनावर चारा पाणी करून चला आता